श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुझवीण निद्रा कै भेट शिवा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वय वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मीकी सारिखा मैसा नमस्कार गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे आत्मारामासी त्वा वो अपत्यापरी पादवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु सा जय जय रघुवीर समर्थ रामदास स्वामींच्या अद्भुत अलौकिक अशा आत्माराम या ग्रंथाचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. जवळपास मागचा 1 महिना आपण हा प्रयत्न चालवलेला आहे. संत समागम या फेसबुक पेज चे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री यांच्या सूचनेप्रमाणे समर्थांच्या वाङ्मयाची ओळख व्हावी, जनसामान्यांमध्ये त्याचा अभ्यास करण्याची उत्कंठा निर्माण व्हावी, या हेतूने आपण हा व्याप चालवलेला आहे. कालपर्यंत आपण 4 पाहत असताना शेवटच्या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की मी आता खूप तुला समजावून सांगितलं, पण शेवटी कुणी कितीही सांगितलं तरी पण आपला अनुभव काय, आपल्याला किती ते रुचलंय, किती पटलंय महत्वाचं. त्यामुळे समर्थ म्हणतात की आता तू तुझा अनुभव मला सांग. त्यानंतर हा 5वा समास आहे. या 5व्या समासाचं नाव स्वानुभव निरूपण असं आहे. समर्थांनी शिष्याला विचारलं की तुझा अनुभव सांग. मग तो स्व अधिक अनुभव, स्वानुभव या निरूपणामधून आता आपल्याला शिष्याचा अनुभव पाहायचा आहे. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा. अम्मा अनाथाची माहेरा, सार्थक झाले मी दातारा, तुमच्या कृपा कटाक्षे श्रीराम.
आता शिष्याच्या अंतःकरणातला नम्रभाव खूप वाढला आणि नम्रभाव वाढला. सद्गुरूंबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये आदर, प्रेम, स्नेह हे अजून वाढलेलं आहे. त्यामुळे तो स्तुती करतो आहे, जय जयाजी स्वामी सर्वेश्वरा, आम्हा अनाथाची या माहेरा. आम्ही अनाथ आहोत. खऱ्या अर्थाने आमचं या विश्वामध्ये कुणीही नाही. आपण आमचं माहेर घर आहात. माहेरी कोण असतं? आई वडील असतात. म्हणून सज्जनगडची माऊली आपण म्हणतो ना, शिष्य म्हणतोय आम्हा अनाथाची या माहेरा, सार्थक झाले जी दातारा. तुम्ही जे काही दिलंय ना, त्याच्यानी माझ्या आयुष्याचं, या मानवी जीवनाचं सार्थक झालंय. तुमच्या कृपा कटाक्षे, तुमचा एक कृपेचा ओघ माझ्यावर आला आणि माझं सगळं जीवनच बदलून गेलं. आपल्या या आयुष्यामध्ये असं होतं ना, ऐहिक जीवनामध्ये आपण म्हणतो की त्यांनी मला एक गोष्ट सांगितली किंवा त्यांनी मला एक सूत्र सांगितलं आणि माझ्या जीवनाचा पालट झाला, कायापालट झाला. शिष्य आज खूपच व्यत्यय येतो आहे. दर 2 मिनिटाला 3 मिनिटाला नेट बंद पडत आहे. बघूया. शिष्य म्हणतो तुमच्या कृपा कटाक्षाने माझ्या जीवनाचं सार्थक झालं. दातारा, तुम्ही जे काही मला दिलंय ते, आपण देणारे आहात. गुरु हे दारासारखे आहेत. दाराला भिंत असते का? दाराला पट लावलेच पाहिजेत असंही नाही. काही दारं ही मोकळीच असतात. एक विचार करा की आपण नवीन घरामध्ये गेलेलो आहोत आणि इकडे तिकडे फिरत असताना बाकीच्या सगळ्या खोल्या बंद आहेत, पण एक दार उघडे. आपली उत्सुकता वाढते. आता असं होतं की त्या दाराने जावं का नाही, शंका आहे. काय होईल या दाराने गेलं तर? घर नवीन आहे, माहित नाही हा रस्ता कुठं जातो, ते दार कुठं जातं हे माहित नाही. पण त्या उघड्या दारातून गुरूंवर विश्वास ठेवून धाडस करून जर आत गेलं तर ते द्वार गुरुद्वार बनते. आमच्या नांदेडला सचखंड गुरुद्वार आहे. शीख संप्रदायाच्या 10वे आणि शेवटचे मानव देहधारी गुरु पूजनीय श्री गुरु गोविंद सिंगजी यांची समाधी या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती आहे की ते गुरुद्वार म्हणतात. गुरुचं दार. या ठिकाणी शिष्य असं म्हणतोय की आपल्या कृपा कटाक्षाने माझ्या जीवनाचा सगळा कायापालट झाला. आता या ठिकाणी या पहिल्या ओवीमध्ये तो सद्गुरूंचं आहे. आपल्याला माहिती आहे गुरुगीतेमधले श्लोक आपल्या सगळ्यांना ते पाठ आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु. लगेच त्याच्या पुढे येणारा जो श्लोक आहे पंचपदीच्या वेळी वगैरे आपण नेहमी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हे झाल्यानंतर
ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् अतीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। शिष्य सद्गुरूंची स्तुती करतो आहे आणि आता त्याच्या मनातली तोच त्याचा अनुभव सांगतोय किंवा तुमच्या एका आशीर्वादामुळे, तुमच्या कृपा कटाक्षामुळे मला माझ्या जीवनाचं सार्थक झालं, सार्थक झाले जी दातारा। सद्गुरू कसे आहे तो आपण आत्ता पाहिलं की जे दार आहे त्या दाराला पट नाहीये, पण ते गुरुचं दार आहे, गुरुद्वार आहे। पण जरी समजा पट असली आणि त्याला मोठं कुलूप जरी असलं तरी गुरु कसे आहे ते त्या किल्लीसारखे आहेत। समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, सद्गुरु कृपा तेची किली जेणे बुद्धी प्रकाशली द्वैत कपाटे उघडली एक सरा श्रीराम। सद्गुरु कृपा तेची किली, किली म्हणजे किल्ली। सद्गुरूंची कृपा हीच आमच्या अज्ञान रूपी कुलपाला लागलेली किल्ली आहे। आता त्यामुळे काय होतं की ते कुलूप उघडलं की लगेच बुद्धी प्रकाशली ज्ञानवन्नी प्रगटे तेणे दृश्य केर आटे। बुद्धी प्रकाशली, द्वैत कपाटे उघडली एक सरा, एकाच वेळी द्वैताचं कपाट उघडलं आणि मी अद्वैताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला। कपाट म्हणजे काय? दार। तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा केदारनाथ बद्रीनाथ यांचं दर्शन चालू होतं, विशेषतः केदारनाथाचं दर्शन हे अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजेनंतर चालू होतं, तर त्याची बातमी अगोदर येते, एक महिनाभर अगोदर सगळ्या वर्तमानपत्रामध्ये इकडे तिकडे येते। कपाट उघडणार, रामाच्या भूपाळीमध्ये कपाट केव्हा उघडेल सगळेजण थांबलेले दर्शनासाठी, असं वर्णन आहे त्यामध्ये। सगळेजण आलेले आणि त्यामध्ये आहे कपाट केव्हा उघडेल, ते दार केव्हा उघडेल। या ठिकाणी शिष्य म्हणतोय, द्वैत कपाटे उघडली एक सरा, एका क्षणात। ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणतीये, अहो सद्गुरु कृपाची दृष्टी तुझे कारुण जयाचे अधिष्ठी, तो सकळ विद्याची सृष्टी धात्रा होय। दाता रे धात्रा, तो सगळं देतो। तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन, हे जाणोनी मिया नमन निवांत केले। घाई नाहीये नमस्काराला, डोकं चरणांवर ठेवलंय। कसं ठेवलंय? समर्थांच्या शब्दामध्ये सावकाश आणि माऊलींच्या शब्दामध्ये निवांत नमस्कार केला, चरणांवर तुमच्या डोकं ठेवलेलं आहे आणि मी तुमची स्तुती करतो आहे। तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते के असे साधन, हे जाणोनी मिया नमन। मिया म्हणजे मी, हे सगळं मला माहिती आता लक्षात आलंय, हे जाणून मी नमन केले निवांत। पुढच्या ओवीमध्ये शिष्य म्हणतोय, या मनाचे निसंगती जन्म घेतले पुनरावृत्ती,
माया माईक असो न भ्रांती, वरपडा झालो होतो श्रीराम. वरपडा या शब्दाचा अर्थ आहे फजिती होणे, नाहक अडकणे, त्रास होणे, कष्ट होणे, दुःख होणे, वरपडा शब्दाचा अर्थ आहे. या मनाचेनी संगती, मनामुळे मनएव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो हो. हे मनच आम्हाला बंधनामध्ये अडकवतं, हे मनच आम्हाला मुक्ती देतं. म्हणून समर्थ त्या मनाचं ऐकू नकोस. तू मुक्त होशील, तुला रामाचं दर्शन होईल, काळजी करू नको, पण मनाचं ऐकू नको. शिष्य इथं म्हणतोय मनाचं ऐकलं म्हणून तर असं झालं. जन्म घेतले पुनरावृत्ती, अनेक आवृत्त्या झाल्यात जन्माच्या. पुस्तकाची आवृत्ती आपल्याला माहिती आहे, पहिली आवृत्ती, दुसरी आवृत्ती, तिसरी आवृत्ती. जेवढ्या जास्त आवृत्त्या तेवढं पुस्तक प्रसिद्ध होत आहे. पण आध्यात्मिक पातळीवर जेवढ्या जास्त पुनरावृत्त्या तेवढ्या वासनांचा ढीग वाढत चाललाय. या मनाची निसंगती, जन्म घेतले पुनरावृत्ती, माया माईक असो न भ्रांती. आता माझ्या लक्षात आलंय, माया ही माईक आहे, मिथ्या आहे, पण तिने भ्रांती निर्माण केली ना, मला भ्रमिष्ट केलं. आणि त्यामुळे, त्या कारणामुळे वरपडा झालो, मी फसलो, माझी फसगत झाली, मला कष्ट झाले, मला दुःख झाले. बृहदारण्यक उपनिषदामध्ये असा एक मंत्र येतो, मनसा पश्यती मनसा शृणोती. मनच पाहतं सगळीकडे, मनच सगळं ऐकून घेतं. मायेबद्दल जेवढं बोलावं तेवढी मायेत आपण अडकत जातो. ज्याप्रमाणे जातीयवाद कमी करा, आपण नेहमी सगळे म्हणतात जातीयवाद फार फोफावलाय, जातीपातीमुळे नुकसान झालं, जाती जातींनी विनाशाच्या उंबरठ्यावर आपल्या सगळ्या मानव जातीला नेऊन ठेवलं. पण जी जात नाही ती जात आहे. अहो आता काय कमी आहे का? आडनाव पाहिल्याबरोबर लोक विचारतात, आपला कनेक्शन लावायला बघतात. किती जातीपातीचं राजकारण करतात. आणि एकच सांगितलं, ऐशी कळवळ्याची जाती लाभावी न करी प्रीती. एकच जात आहे मानवी जीवनात, आणि ती आहे कळवळ्याची. बुडती हे जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळा येत असे. ऐशी कळवळ्याची जाती लाभावी न करी प्रीती. इथं तर लाभच लाभ मिळवून घ्यायचे, जातीचे कागद लावून, मी या जातीचा, मला एवढं आरक्षण, मला इथं पदोन्नती, मला काय काय काय. ही शिष्यवृत्ती फुकट पाहिजे, मार्क कमी मिळाले तरी मला इथं प्रवेश पाहिजे, माझं काम जरी योग्यतेचं नसलं तरी पण मला बढोतरी, पदोन्नती पाहिजे. भ्रष्टाचाराबद्दल आपण किती बोलतो, पण भ्रष्टाचार कमी होतोय का? माझ्या परिचयाचे एक ग्रस्त आहेत, 2 वर्षाखाली, खरं तर त्यांचा काहीच रोल नव्हता त्याच्यात, पण ते त्या ट्रॅपमध्ये अडकले. आता हे ते जे काही लाचलुचपत विभाग, प्रतिबंधक विभाग, सीबीआय, त्यांचे अधिकारी आले, त्यांच्या लक्षात आलं की यामध्ये यांचा काही रोल नाहीये, हे नाहक अडकलेत. पण 15 दिवसानंतर त्यांना मेसेज, कशाला अडकता म्हणले ह्याच्यात, तुम्हाला केस उभा राहिली की पहिल्याच झटक्यात तुम्हाला मोकळं करू आम्ही. त्यांच्याकडे सगळे दारं माहिती आहेत त्यांना, गुप्त दारं, लूप होल्स, कुठून कसं सुटून पळता येईल, आणि त्याप्रमाणे ते त्यांची ते कागदपत्र सबमिट करत असतात वेळोवेळी. अडचण कुठेही अडकलेला नाहीये माणूस.
काय पूर्वजन्मीचं संचित ते माहीत नाही, पण ते किटाळ आलं. आणि हे समोरच्या अधिकाऱ्याला समजतंय. त्या लाचलुचपत प्रतिबंधक खातं जे आहे सीबीआयचं काय असं तर त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी निरोप पाठवला, 3 लाख रुपये द्या. कशाला अडकता म्हणले ह्याच्यात? भ्रष्टाचाराबद्दल कितीही बोला, तुम्हाला जर काही भ्रष्टाचार दिसला तर या नंबरला कळवा. अरे ज्या नंबरला कळवलं तो त्याला अगोदर फोन लावतो, तुझ्या विरुद्ध तक्रार आलेली आहे म्हणून. भ्रष्टाचार निर्मूलनाचेच लोक किती भ्रष्ट आहेत. आदरणीय अण्णा हजारेंना जाऊन विचारलं पाहिजे. एक मोठी रचना आहे भ्रष्टाचार निर्मूलन. आणि ती गाड्यामध्ये कशी फिरतात, जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन अधिकारी, आणि खाली बारीक अक्षरामध्ये भ्रष्टाचार निर्मूलन समिती. लोकांना त्या गाडीला पाहिल्याबरोबर असं वाटतं की अरे हे गव्हर्नमेंटची गाडी आहे का, मोठा अधिकारी आलाय का. भ्रष्टाचार म्हणा, जातीयवाद म्हणा, तो जसा कमी होत नाही वरच्यावर वाढत जातो, तसं मायेचं आहे. जेवढं आपण तिला काढायला जाऊ तेवढी ती जास्त आपल्याला गोवत राहते, अडकवत राहते. शिष्य म्हणतोय की भ्रांती, हा जो भ्रम आहे, ही भ्रांती आहे. शास्त्रांमध्ये ही 5 भ्रांती सांगितलेल्या आहेत. नंबर 1, जीव आणि शिव किंवा ईश्वर हे वेगळे आहेत. ही एक भ्रांती आहे. त्याचं उत्तर असं आहे, शिव हे बिंब आहे आणि या शिवबिंबाचं प्रतिबिंब म्हणजे जीव आहे. विचारसागर रहस्य पहा, त्यामध्ये ही सगळी माहिती आहे. बिंबाचं प्रतिबिंब म्हणजे शिवाचं, शिव या बिंबाचं प्रतिबिंब हा जीवात्मा आहे, जीव आहे. दुसरं भ्रम किंवा दुसरी भ्रांती अशी आहे, कर्तृत्व आत्म्याचा गुण आहे, आत्मा हे सगळं करत असतो, असं एक मिथ आहे, भ्रम आहे. शास्त्र असं सांगतं, आत्म्याला काहीच कर्तृत्व नाहीये, पण मनामुळं, मायेमुळं आपल्याला आत्मा हा कर्तृत्ववान झाल्यासारखं वाटतं. तिसरा भ्रम आहे, जीव हा स्थूळ सूक्ष्म कारण देहाशी संगकारी आहे. जो जीवात्मा आहे तो स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह नाही, कारण तो ज्ञानी अवस्था आहे. या 3 अवस्था ज्या आहेत, हे देह जे आहेत 3, स्थूळ सूक्ष्म कारण, आपण पाहिलं, याचा विचार मागे झालेला आहे. तर तो जीव या 3 देहांशी संग बाधित आहे, असा एक भ्रम आहे. आपण पाहिलंय पंचीकरणामध्ये तो निसंग आहे. पंचभूताचा पसारा असेल, आत्मकरण पंचक असेल, ज्ञानेंद्रिय पंचक असेल, कर्मेंद्रिय पंचक असेल, वायू पंचक असेल, याच्यामध्ये कुठेही तो अडकलेला नाहीये. चौथा जो भ्रम आहे तो असा आहे की जगाचे कारण हे विकारी आहे. जग ज्याने उभा केलंय ते जे कारण आहे, ब्रह्म, परब्रह्म स्वरूप, हे विकारी आहे, त्याच्यामुळेच ते निर्माण झालं, असा एक भ्रम आहे. शास्त्र असं सांगतं, अरे जे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही, काहीच घडलेलं नाहीये, जग उभाच राहिलेलं नाहीये. मग हे काय, जे आम्हाला दिसतं ते काय? हे रज्जूवर सर्पाचं ध्यान जे आहे, दर्शन जे आहे तसं आहे. आम्ही साप साप म्हणून ओरडतोय, मग ते सर्प मित्राला बोलव, पिंजरा काढ, पिशवी घे, साप पकडायची दोरी घे, असे सगळे प्रकार चालू आहेत आमचे. आणि 5वा जो भ्रम आहे तर तो आहे, जगताचे कारण ब्रह्म आणि जगत एकच दिसते, असा एक भ्रम आहे. त्याला शास्त्राचं उत्तर असं देतं की दागिने अनेक होऊ शकतात,
पण मूळ सोनं हे सोनच आहे. तसं परब्रह्म हे परब्रह्मच आहे. ते मध्ये कुठेही फरक पडत नाही. त्यामुळे जगताचं कारण ब्रह्म आणि जगत. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य, ऐसे असे श्रीराम. हा सगळं जे आहे, मिथ्या तेची झाले सत्य. जे मिथ्या आहे, माईक आहे, ते खरं वाटायला लागलंय. हे दृश्य विश्व कसं आहे, मिथ्या आहे, पण ते आम्हाला खरं वाटतंय. आम्ही त्यात अडकून बसलो आहोत. ते आम्हाला त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही. सत्य तेची झाले असत्य. आणि जे सत्य आहे, असत्य ते मात्र असत्य झाले. ते आम्हाला दिसतच नाही. खोटं वाटतंय ते, कुणी सांगितलं तरी. माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे, दासबोधामध्ये समर्थ म्हणतात. पुढच्या ओवीमध्ये शिष्य म्हणतो, जो मी मानवी किंकर, एकाएकी झालो विश्वंभर, संदेह तुटला थोर, याता यातीचा श्रीराम. पुनरावृत्ती, इथं नाव दिलं यातायाती. आपल्याला माहिती आहे यातायात विभाग म्हणजे काय, ट्रॅफिक. संदेह तुटला थोर, यातायात. आता माझ्या मनामध्ये कुठलाही संदेह नाही जन्म मृत्यूबद्दलचा. जन्म आणि मृत्यू मला नाहीच आहे. मानवी किंकर, किंकर म्हणजे अत्यंत निकृष्ट असा दास, की जो सारखा कामामध्ये व्यग्र आहे आणि सारखं त्याला विचारावं लागतं आपल्या मालकाला, हे करू का, मग आता हे झाले, मग ते करू का, मग तसं करू का, असं करू का. स्वतःची त्याला कुठलीही बुद्धी नाहीये. मी अगोदर सामान्य बद्ध मनुष्य होतो, पण सर्वेश्वरा, दातारा, सद्गुरू, तुमच्या कृपा प्रसादाने मला ब्रह्मरूपता प्राप्त झाली आहे. आपल्याला माहिती आहे की हा समास, या समासाचं नाव आहे स्वरूपानुभव. मला काय अनुभव आलाय माझ्या स्वस्वरूपाचा, ते वर्णन शिष्य समर्थांना करून दाखवतोय. मी आता परब्रह्म स्वरूप झालो की नाही, हा सुद्धा संशय माझ्या मनात उरलेला नाहीये. त्यामुळे मला ते आढळपद द्या म्हणायचं सुद्धा मला गरज नाहीये. जन्म मृत्यूची यातायाती, जाणं येणं, पुनरावृत्ती माझी सगळी संपलेली आहे. आतापर्यंत मी आणि माझं, ही वस्तू माझी, हा फ्लॅट माझा, बँक बॅलन्स माझा, ओपन प्लॉट माझा, काय काय जमीन जुमला, इस्टेट, धन, नातेवाईक, बायको, पोरं, सुना, जावई, हे सगळे माझे 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 म्हणत होतो. पण आता माझ्या लक्षात आले बरं का, दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, अशी कुणाची अवस्था आहे. असो ऐसे सकळेही गेले, परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले, आत्मज्ञानी श्रीराम. आता इथं त्याला ज्ञान प्राप्त झालंय शिष्याला, म्हणून तो म्हणतोय की आता भ्रांती राहिलेली नाहीये. जन्म मृत्यूबद्दल माझ्या मनात कुठली शंका किंवा भीती किंवा असूया, द्वेष काहीही शिल्लक राहिलेलं नाही. असो ऐसे सकाळही गेले, जे जन्माला आले त्याला प्रत्येकाला जाण आहे. असो ऐसे सकाळी, परंतु एकची राहिले. कुठे राहिले? स्वरूपाकार होऊन राहिले. ते पुन्हा आलेच नाही तिकडे. परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले, आत्मज्ञानी. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, सदा विषयो चिंतिता जीव झाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला, विवेके सदा सस्वरूप, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. आता शिष्याची अशीच अवस्था झाली आहे.
सदा विषयो चिंतिता जीव झाला. त्यांनी कबूल केलं, मला भ्रम होता, मायेच्या भ्रमामध्ये मी अडकलो आणि त्यातच अडकून पडलो. पुनरावृत्ती झाल्या, जीवन मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडलो. मला बाहेर पडण्याचा मार्गच सापडला नाही. पण स्वामी सर्वेश्वरा, दातारा, सद्गुरू, तुमच्या कृपेने मात्र मी त्या झंजाळातून बाहेर पडलोय. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये जे सांगतात, सदा विषयो चिंतिता जीव झाला, तर जीवाला सारखं त्या विषयांचं चिंतन आहे. अहंभाव अज्ञान जन्मासी आला, त्यातून अहंकार जन्माला आला. अहंकार हा तमोगुणी आहे. तम म्हणजे रात्र, रात्र म्हणजे अंधार. अंधारात काहीच दिसतं का? तसं अज्ञानात काहीच दिसत नाही. म्हणून अहंभाव अज्ञान जन्माशी आला, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. आता सद्गुरूंची कृपा झाली आहे, स्वस्वरूपी भरलो. जीवा उगमी जन्म नाही स्वभावे. आता मला जन्म मृत्यू काहीही बाधा करू शकत नाही. पुढे समर्थ म्हणतात, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी, जिता बोलती सर्व ही जीव मी. चिरंजीव हे सर्व ही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. 3 वर्ष शिवथर घळी बेडेकर काकू येत होत्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, बेडेकर लोणचे प्रसिद्ध जे आहेत त्यांच्या मालकीनबाई सौ उषाताई बेडेकर 3 वर्षापासून शिवथर घळीमध्ये येत होत्या. अहो, दासबोध सखोल अभ्यास समीक्षकांच्या मेळाव्याला सुद्धा त्यांना आमंत्रण पाठवलं आपल्या समीक्षकांनी आणि मोठ्या आनंदाने त्या आल्या. त्या मला मागच्या वेळी म्हणाल्या की समीक्षकांचा मेळावा मुंबईला घ्या, आम्ही सगळी व्यवस्था करतो. केवळ श्रीमंत, पैशाने श्रीमंत असून उपयोग नाही, मनाने श्रीमंत असलं पाहिजे. त्यांचं आमंत्रण आहे, पण दुर्दैव असं आहे, मागच्या आठवड्यामध्ये घरातल्या सगळ्यांना त्यांची जी सून आहे अपर्णाताई बेडेकर, अहो समर्थ वाङ्मयावर त्यांची PhD आहे आणि आपल्या राज्याचे राज्यपाल माननीय कोश्यारी साहेब यांना त्यांनी हिंदीतले मनाचे श्लोक आणि हिंदीत अनुवाद केलेला दासबोध 3-4 महिन्याखाली नेऊन भेट दिलेला आहे. अत्यंत सात्विक वृत्तीचं हे कुटुंब. कोरोना घुसला घरात, हॉस्पिटलाइज व्हावं लागलं आणि काल संध्याकाळी त्या समर्थ चरणी लीन झाल्या. त्या म्हणाल्या होत्या की पुढच्या वेळी येईन घळीमध्ये. त्यांना असं वाटायचं नेहमी की मी काही अभ्यासार्थी नाहीये, मी काही समीक्षक नाहीये, मी कसं काय यायचं. पण आदरणीय सुहासदादा आगरकरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही येत जा. मागच्या वर्षी त्यांनी मला तसंच विचारलं, सुहासदादांनी मला यायला सांगितलं होतं. मी म्हणलं तुम्ही कायम निमंत्रित आहात आमच्या उपक्रमाच्या, तुम्हाला वेगळ्या आमंत्रणाची गरज नाही, तुम्ही येत राहा. दरवेळी प्रत्येक येताना घळीमध्ये लोणचे, चटण्या, त्याचा 2-3 बॉक्स यायचे. अत्यंत आदर आणि श्रद्धा निष्ठा त्यांना समर्थांबद्दल होती. सगळी प्रवचनं मन लावून ऐकायच्या. कोण येतो बेळगावला, तेव्हा कोरोना चालू झाला होता, 15-16 मार्चची गोष्ट आहे ही. पण त्या बेळगावला आल्या मुंबईहून. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, त्या शिष्याला जसं वाटलं तसं. मला इथं आठवण झाली, मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी. ही पृथ्वी ही मृत्यूभूमीच आहे. इथंच जन्म घ्यायचा आणि इथंच देह सोडायचा. जिता बोलती सर्व ही जीव मी. शिष्य म्हणतोय ना, त्याच्यातच अडकून पडलो, त्या अहंकारातच अडकून पडलो. मी माझं गणगोत मी एकत्र करत राहिलो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून पडलो.
चिरंजीव ही सर्व ही मानिताती, अकस्मात सांडोनिया सर्व जाती. घडीमध्ये येणारे म्हणल्या होत्या साधना सप्ताहाच्या वेळी. समर्थ चरणी लीन झाल्या. समर्थ त्यांच्या आत्म्याला सद्गती देतील यात शंका नाहीये. अत्यंत सात्विक कुटुंब आहे. बेडेकर लोणचे, त्यांचं नाव उषाताई बेडेकर. संदेह या ठिकाणी या पहिल्या चरणामध्ये जो मी मानवी किंकर असा किंकर शब्द आला. किंकर अत्यंत खालच्या पातळीवरचा दास, एक नोकर. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात किंकर कुणाचा व्हावा? माणसाचा व्हावा का? जो मी मानवी किंकर असं त्या शिष्याची भूमिका आहे, म्हणजे भूतकाळातली भूमिका आहे. तो म्हणतोय मी मानवी किंकर होतो. समर्थ दासबोधामध्ये सांगतात किंकर कुणाचा झालं पाहिजे? रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या मी संसारी हू. दासबोधातल्या रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर, रामदास म्हणे श्रीराम. रामाचे अनेक भक्त आहेत. किती नम्र भाव आहे समर्थांकडे बघा. रामाचे जे अनेक भक्त आहेत की ज्यांचा महिमा, ज्यांचं मोठेपण अपार आहे, शब्दात नाही वर्णन करता येणार. असे अनेक भक्त आहेत. समर्थ म्हणतात त्या समस्तांचा मी किंकर आहे. रामदास म्हणे. वाल्मिकी स्तवन सप्ततीन्वय, पहिला समास, दशक 16, समास 1, शेवटची ओवी आहे वाल्मिकी स्तवनातली. पुढे शिष्य म्हणतो मी संसारी होऊन सुटलो, पहिलं पार पावलो, मीच सकळ विस्तारलो, सर्वाभूती श्रीराम. मी स्वामी तुमच्या कृपेने, तुमच्या एका कृपा कटाक्षाने मी प्रपंचातून सुटलो. करता भोगता माझ्यामुळे झालं, मी म्हणून केलं, मी आहे म्हणून घडलं, आणि हे सगळं माझं आहे म्हणून मला मिळालं पाहिजे, ही भोगण्याची लालसा. करता भोगता या भावनेतून मी मुक्त झालो. आणि आता मी कसा झालोय? मी अत्यंत व्यापक झालो आहे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, हे वर्णन करतात, कळे आकळे रूप ते ज्ञान होता. ते परब्रह्म स्वरूप मला आता आत्मज्ञानामुळे कळलंय, आकळलंय. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. अहो माझं करता भोगता ही तर भावना संपलीच, परंतु मी हे सगळं पाहतो आहे, ही साक्षी भावना सुद्धा माझी संपली, साक्षी अवस्था सुद्धा माझी संपलेली आहे. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तो चितो राम सर्वत्र पाहे. तोगे तो चितो राम कुठे पाहतोय? सर्वत्र पाहतोय. आणि आता मला मना उन्मनी शब्द कुंठित राहे. आता मी काही बोलूच शकत नाही. माझं स्वरूप मी चराचराला व्यापून आहे, एवढं व्यापक स्वरूप माझं झालेलं आहे. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, संसार म्हणजे सवेच स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर, घडीने घडी श्रीराम. संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसणाती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे श्रीराम. काय त्याच्यातच अडकून पडलो होतो म्हणले मी. संसार हाची दीर्घ स्वप्न, ते एवढं मोठं स्वप्न आहे की त्यातून मी जागा झालोच नाही. लोभे ओसणाती जन,
लोक झोपेमध्ये जोरजोरात ओरडतात, त्याप्रमाणे त्या दीर्घ स्वप्नामध्ये ओरडतात आणि काय म्हणतात, माझी कांता, माझे धन, कन्यापुत्र माझे, माझी बायको, माझी मुलं, माझा जावई, माझी मुलगी, माझी सून, काही उपयोग नाही. पण आता मला आत्मज्ञान झाले, मी त्यात नाही अडकलेलो. आता माझी एकदम संकुचित वृत्ती माझ्या जवळ सुद्धा येऊ शकत नाही. आता माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला श्रीराम. आता माझं स्वरूप कसं झालेलं आहे, सगळ्या ब्रह्मांडाला व्यापून टाकलेलं आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. जे जे चर आहे, जे जे अचर आहे, आपणची झाला. ते परब्रह्म स्वरूप मी स्वतः भरून पावलेलो आहे. त्याची प्रचिती मला आलेली आहे. माऊली म्हणतीये, तेथे देवे म्हणितले राहे, जो संतोषू आम्हा जाहला आहे, तयावरी स्तुतीस आहे, ऐसे उरले नाही. आता काहीच उरलेलं नाहीये. जो जागता स्वप्नावस्था जाय, तो जेवी स्वप्नीचे आघवे होय, तेवी अनंत ब्रह्म कटाह आहे, आपणची झाला. काय वर्णन आहे, काय शब्द वापरलेत माऊलींनी. जो जागता स्वप्नावस्था जाय, जो जागताय आता, त्याची स्वप्नावस्था संपलेली आहे. संसार हाची दीर्घ स्वप्न संपलंय ते सगळं. पुढे माऊली म्हणतीये, तो जेवी स्वप्नीचे आघवे होय. स्वप्नामध्ये आपण स्वप्न पाहतो. स्वप्नामध्ये आम्ही एका बसमध्ये बसून चाललेलो आहोत. कंडक्टर येतो, आम्हाला तिकीट काढून देतो. मग आम्ही उतरतो, गावाला जातो. आमच्या शेजारी पाजारी लोक आहेत, पॅसेंजर. आता मला तुम्ही सांगा, स्वप्नामध्ये मी वेगळा आहे का? ते पॅसेंजर वेगळे आहेत का? ज्या बसनी माझा प्रवास चालू आहे, ती बस वेगळी आहे का? ज्या कंडक्टरने तिकीट काढून मला दिलं आणि तिकीट मी जे हातात घेतलं स्वप्नामध्ये, ते वेगळं आहे का? माऊलीने असं म्हणलंय, तो जेवी स्वप्नेची आघवे होय, तोच एकटा त्या स्वप्नामध्ये सगळी रूप होतोय. तेवी अनंत ब्रह्म कटा आहे. अहो तोच नव्हे, हे सगळं परब्रह्म ब्रह्म कटाव, हे जे हे सगळं ब्रह्मांड जे आहे, माऊली म्हणती आपणची झाला. पुढे शिष्य म्हणतो, मी करून अकर्ता, मी परेहून परता, मजमध्ये वार्ता, मी पणाची नाही श्रीराम. आता मी भोगता संपलो, मी करता संपलो, माझं काहीच नाही, मी राहिलोच नाही. आता मी करून अकर्ता, मी परेहून परता. आपल्याला माहिती आहे की भगवंताचं मूळ स्फुरण अहम एकोहम बहुश्याम, किंवा कुठलंही स्फुरण हे कुठून येतं? परेवाणीतून येतं. शिष्य आता असं म्हणतोय की मी त्या स्फुरणाच्या पलीकडे आता माझ्या अंतःकरणामध्ये कुठलंही स्फुरण नाहीये, कुठली कल्पना नाहीये, कृती वासना नाहीये, कुठली वृत्ती नाही. मी करून अकर्ता, मी परेहून परता. परावाणीच्याही पुढे आहे, गेलोय आता मी. कशामुळे? तुमच्या एका कृपा कटाक्षामुळे. मजमध्ये वार्ता, आता माझ्यामध्ये मीपणाची वार्ता नाही. समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात, नव्हे कार्य करता, नव्हे सृष्टी भरता. तसाच्या तसा अर्थ इकडे. आत्माराम मनाचे श्लोक आणि दासबोध
आपण ओव्या शोधल्या पाहिजेत. नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता, परेहून परता न लिंपे विवर्ता, तया निर्विकल्पासी कल्पित जावे, परिसंग सोडून सुखे रहावे. शिष्य तेच तर सांगतोय. पण आपल्याला माहिती आहे मनाच्या श्लोकांची ही प्राथमिक अवस्था आहे. आत्माराम हा सद्गुरूंची कृपा झाल्यानंतरची अवस्था आहे. त्याचं स्वरूप अनुभव तो सांगतोय. तो सांगतोय मी करून आकरता मी परेहून परता. आता माझ्याकडे कुठलीही वासना बीज राहिलेलं नाहीये, कुठलाही विचार नाहीये. मजमध्ये वार्ता मीपणाची नाही. आता मी उरलोच नाही. वार्ता म्हणजे बातमी. आता माझ्यात काहीच राहिलं, शिल्लकच राहिलं नाही. काही दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, हे मुख्य साधूचे लक्षण. आता त्याचं अनुसंधान कुठे आहे? परब्रह्म स्वरूपाशी आहे. सदा स्वरूप अनुसंधान. त्या परब्रह्म स्वरूपाचं आणि माझी लिंक जुळलेली आहे. लिंक नाही ओपन झाली तर मग आपल्याला माहिती आहे काय होत आहे. काहीच ऐकू येत नाही, चेहरा दिसत नाही, शब्द ऐकू येत नाही. आता 2 दिवस झाली आपली प्रवचनं चालू आहेत. बऱ्याच जणांचे मेसेज पडलेले असतात, मला दिसतच नाही, आम्हाला ऐकूच आलं नाही. काल आपली दासबोध सखोल अभ्यास साधना सप्ताह आपला 31 तारखेला चालू होणार आहे. त्याच्या अगोदर आपण सप्ताहपूर्व प्रवचनांची मालिका घेतली. काल 180 पेक्षा जास्त लोक ऐकायला होते. ऐकायला आलं नाही मग मी तिचं लिहित बसावं का? मला ऐकूच आलं नाही, मला दिसलंच नाही, गप्प बसा ना. विचार करा का नाही दिसलं? लिंक ओपन नाही झाली. सदा स्वरूप अनुसंधान आमची लिंक ओपन झाली आहे आणि डायरेक्ट हॉटलाईन आहे. कुणाची आहे? साधूंची लिंक आहे. सदा स्वरूप अनुसंधान हे मुख्य साधूचे लक्षण. ज्यांनी 6 विकारांचा त्याग केलेला आहे तो साधू. साधलेला आहे त्यांनी म्हणून तो साधू. जनी असो ना आपण जना वेगळा. तो लोकांमध्ये आता शिष्य म्हणतो माझा तर देह आहे ना, पण मला आता तो देह म्हणून माझा नाहीये किंवा मी त्या देहाचा नाहीये. आता मी स्वतंत्र आहे, मी व्यापक आहे. या सगळ्या परब्रह्माला ब्रह्मांडाला व्यापून मी उरलेलो आहे. जनी असोन आपण मी आहे, तुमच्यातच आहे. समर्थ कसं म्हणाले? मी गेलो म्हणाला परी आहे मी जगज्जीवनी. बोलले का नाही? शिष्य म्हणतोय जनी असोन आपण जना वेगळा. त्यांच्यातला मी नाहीये, मी वेगळा आहे. मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला. मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त श्रीराम. जो मीपणापासून सुटलाय हा मीच सगळीकडे गडबड करतो हो. तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत गुरूंची कृपा होत नाही, आणि कृपा झाली तरी त्याला ते स्वरूप प्राप्त होणार नाही. त्यातला मी गेला पाहिजे. म्हणून किती 4-5 ओव्या झाल्या. तो दाखवतोय शिष्य माझ्यातला मी करून आकरताय, मी परे होऊन परताय, माझ्याकडे कुठली वासना नाही राहिली. मी संसारातून सुटलो, मी पहिलं पार गेलो, माझ्या मनातला संदेह तुटला जन्म मृत्यूचा. तसं समर्थ दासबोधामध्ये म्हणतात मी पणापासून सुटला तोच एक मुक्त झाला. मग तो मुका राहिला काय? आणि तो कीर्तन प्रवचन बोलक निरूपण करत राहिला काय?
आमचे समर्थ होते सुनील दादा चिंचोळकर. सामान्य माणसाप्रमाणे राहत होते. सगळं मुखोद्गत होता. ज्ञानेश्वरीवर कित्येक वर्ष त्यांची प्रवचनं चालू होती रामकृष्ण मठात पुण्याला. अधिक मास, चातुर्मास ठरलेले असायचे. दासबोध, आत्माराम, मनाचे श्लोक, शिवाजी महाराजांचं चरित्र, संभाजी महाराजांचं चरित्र, किती संत महंतांची चरित्र मुखोद्गत होती. पण किती सामान्य माणसासारखे राहिले. वाटायचं नाही की ही विभूती. जे त्यांच्या जवळ गेले त्यांना समजलं त्यांचं मोठेपण किती होतं ते. अहो, त्यांचा तर सगळा जन्म गेला लोकांना मोठं करण्यात. त्यांचं प्रथम स्मरण झालं पुण्यामध्ये. मोठं सभागृह होतं ते. आणि त्या सभागृहामध्ये अध्यक्षपदी पूजनीय आचार्य स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले. त्यांनी उच्चारलेलं एक वाक्य माझ्या अंतःकरणात कायम बसलेलं आहे. ते म्हणाले, मी सुनील दादांकडनं एकच शिकलो, लोकांचं मोठेपण जगासमोर आणणं हा त्यांचा स्वभाव झाला होता. लोकांनी मोठं झालं पाहिजे. त्यांचं नसलेलं मोठेपण ते सांगायचे, असलेलं तर सांगायचे. बरं, तर समोर बसलाय म्हणून सांगायचे नाहीत. तो कुठेतरी असतो माणूस, पण त्याच्याबद्दल मोठं, त्याचं मोठं कर्तृत्व, त्याचं ते मोठेपण ते असं समाजाला सांगायचे. हे सगळ्यांना नाही जमत, पण हे जमलं पाहिजे. हे कधी जमेल? जेव्हा माझ्यातला मी संपेल तेव्हाच जमेल. माझ्यातला मी संपवण्याची प्रक्रिया आपण तातडीनं करेक्टिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे. ते आजकालच्या ह्या नवीन शास्त्रामध्ये CAR लिहितात, करेक्टिव्ह ऍक्शन रेकॉर्डेड. आणि त्याचा मराठीमध्ये त्याचा शब्द होतो कार. CAR, कार. कारमध्ये बसायचंय का? चारचाकीमध्ये बसायचंय का? मोठेपणा आहे. त्याच्यासाठी मी काढला पाहिजे, करेक्टिव्ह ऍक्शन घेतली पाहिजे. हेच वर्णन माऊली ज्ञानेश्वरीमध्ये करते. तैसा सर्वत्र सर्व देही, आत्मा असुतची असे पाही, संग दोषे एकेही लिप्तू नव्हे. मी कुठेही लिप्त नाही आहे, मी व्यापक आहे. म्हणून हे कार्य मी करता, ऐसे जेथ पंडू सुता, तेथ आत्मा दुरी समजता क्रियापाशी. जिथं मी हे केलंय म्हणून येईल मनामध्ये. म्हणून हे कार्य मी करता, हे कार्य आहे आणि हे मी केलंय. ऐसे जेथ पंडू सुता, असं जिथं असेल, अर्जुना लक्षात ठेव, तेथ आत्मा दुरी, आत्मा दूर गेला. समजता क्रियापाशी, सगळ्या क्रियांमध्ये तुझ्यापासून आत्मा दूर गेलेला असेल. पुढच्या ओवीमध्ये शिष्य म्हणतो, ऐसे जे निजबीज गाळीव मीपणाचा फुंज, तो मुरालिया सहज सिद्धची आदि अंती श्रीराम. ऐसे जे निज बीज, हे जे बीज होतं अहंकाराचं, मीपणाचं, आणि ते माझ्याच होतं निज. ऐसे हे निज बीज गाळीव मीपणाचा फुंज. फुंज म्हणजे फेस. मीपणाचा जो फेस आलेला होता ना, तो सगळा त्यांनी गाळून टाकला. तुम्ही कधी साबणाचा फेस केलाय का? मी माझ्या नातवाला मध्यंतरी दमनला होतो, तर तेव्हा त्याला ते, आम्ही मार्केटमध्ये गेलो तर तिथं ते एक काचेची नळी होती आणि त्यामध्ये ते फेस होता, पाणी होतं लिक्विड, आणि ते त्याच्यामध्ये काडी बुडवली आणि फू केलं का ते फुगे निघायचे, बॉल्स असे ते पाण्याचे. तर तो मला म्हणाला की हे घ्यायचंय मला. म्हणलं ठीक आहे. मग ते घरी येईपर्यंत खूप त्याच्यात फेस झाला मोटरसायकलवर येताना. तो म्हणला हे नव्हतं असं घेतलेलं. मी म्हणलं अरे तेच आहे.
तो म्हणला नाही हे नव्हतं. मी म्हणलं तुला दाखवू का. तो जो आलेला फेस होता, मी काय केलं, एक चाळणी घेतली आणि ते वरून ते काचेच्या जी ह्याच्यात पाणी होतं ते सगळं त्याच्यात टाकलं. त्या चाळणीच्या वर सगळा फेस अडकवला आणि लिक्विड जे होतं ते खाली उतरलं. ते पुन्हा मी त्या काचेच्या बाटली त्या ह्याच्यात टाकलं. त्याला म्हणलं हे होतं का. हो म्हणला, हेच होतं. समर्थांचा शिष्य इथं म्हणतो, ऐसे जे निज बीज, ते जे अहंकाराचं बीज होतं की ज्याच्यामुळे गाळी व मीपणाचा फुंज, ते मीपणाचा जो असा फुगारा जो आला होता, फेस जो आला होता, आणि त्या फेसाला काहीच किंमत नसते. फू केला का उडून जातं ते, पण दिसतो तर आकाराने मोठं. गाळी व मीपणाचा फुंज तो मुरालिया सहज. तो कसा मुरलाय सद्गुरु सर्वेश्वरा स्वामी नाथा तुमच्या कृपा कटाक्षामुळे तो सहज मुरला. सीधची आदि अंती. आणि मी काय झालो, सीध म्हणजे सीध हा शब्द सिद्धसाठी वापरलाय. सीधची आदि अंती, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी सिद्ध झालो आहे, मी ज्ञानी झालो आहे, मी परब्रह्म स्वरूप झालो आहे. स्वानुभव निरूपण. दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, जेथे मुराले मी पण. पॅरलल ओव्या आहेत. जेथे मुराले मी पण तेची अनुभवाची खूण. स्वानुभव निरूपण. समासाचं नाव आत्माराम स्वानुभव निरूपण. जेथे मुराले मी पण तेची अनुभवाची खूण. अनुर्वाच्य समाधान या कारणे बोली जय श्रीराम. आता हे समाधान तरी बोलता येतं का. कारण ते कसं आहे, अनुर्वाच्य आहे. शब्दात नाही सांगता येत, वाचनी नाही सांगता येत. अनुर्वाच्य, वाचा चालतच नाही तिथं. म्हणून समर्थ म्हणतात, माऊली म्हणतीये, मुका अथवा बोलीला तरी तो मुक्त आहे. मग तो बोलला काय समाधान, आणि तो मौनात राहिला काय, पण तो कसा आहे, मुक्त आहे. पुढे समर्थ म्हणतात, मी पण कोणासीच नसाहे ते भगवंती कैसे निसाहे. म्हणून मी पण सांडून राहे तोची समाधानी श्रीराम. समाधान मिळवायचंय का, सुख मिळवायचंय का, किती सोपं सांगितलंय समर्थांनी.